नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणता हे काय कार्यक्रम चालू आहे यांचा. तुम्ही जर बघितलं तर माझ्या हातामध्ये याला काय म्हणायचं, ह्याचं जे आपलं याला काय म्हणत सांगा. शेण आहे ना, गोबर आहे ना, ते फक्त बारीक करण्याचं बारीक साधन. करण्याचं. मित्रांनो, आज सुरसी फार्मला मी आलो आहे. खऱ्या अर्थाने इथे श्री संत नंदराम गोशाळेची पाहणी केली, इथं गायींची पाहणी केली आणि साईडला मला इथे एक काळ्या बॅग दिसल्या. मी म्हणलं हे काय प्रकारे बघावेत, कारण आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये वाचतो बायोगॅस, इथेनॉल गॅस, असे वेगवेगळ्या गॅसचा आपण अभ्यास करतो. परंतु इथं मी बघितलं की काळ्या पाण्या काय आहेत वगैरे, आणि मग पुस्तकामध्ये ह्या गोष्टी वाचतो पण प्रत्यक्षात कधी पाहिलेलं नाही. मग इथं आल्यानंतर पहिल्यांदा हे हत्यार हातात घेतलं, मग समजलं. इथल्या मालकांना विचारलं की काय प्रकार आहे, तर ते म्हणले की इथं सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये एक टोपला आम्ही पहिले शेण टाकतो. हे टप आहे, ह्याच्यात पाणी टाकायचं आणि ह्या हत्याराने ह्याला मिक्स करायचं. ह्याला मिक्स केल्यानंतर ह्यातून जी स्लरी होते, ही स्लरी ह्या पाईपातून आतमध्ये जाते आणि ही जी मोठी पन्नी आहे, ह्या पन्नीमध्ये ती स्लरी गेल्यानंतर त्यातून हा बायोगॅस तयार होतो. बरोबर. आणि त्या बायोगॅसच्या माध्यमातून आपल्याला जो घरगुती लागणारा जो वायू आहे, जो गॅस आपण जे चुलीवर हे करतो. मित्रांनो, हा या गावातला मला वाटतं हा एकमेव प्रोजेक्ट असेल. बरोबर. येस. त्या गावातला एकमेव प्रोजेक्ट असेल. संतोष सुरेश सरांनी खूप मोठ्या कष्टाने हा बायोगॅस प्रकल्प चालू केला या ठिकाणी. तुम्हाला दिसायला जरी छोटा असेल तर मित्रांनो, यांना कुठेही आज आपण बघतोय की प्रत्येक घरोघरी गॅस आले आहेत. आता लोक कमीत कमी 1000-1100 रुपये महिन्याला गॅसला खर्च करतात. परंतु या परिवाराने ह्यासाठी काहीतरी मला वाटतं चुटपुंजे एक 10-12 हजार रुपये खर्च केले असतील. हा सर टोटल आहे ना 49,000चा आहे, पण ह्याला सबसिडी भेटलेली आहे एक 11,500 रुपये. तर आपल्याला तर सबसिडीच्या माध्यमातून एक 10-12 हजारापर्यंत त्यांना हा मिळाला. त्यासाठी खूप कष्ट करावं लागतात. ती काही गोष्ट सोपी नाही लगेच मिळणार, परंतु त्यांच्याकडे गाईचं शेण आहे त्यामुळे हे करू शकतात. तर इथून हे जो गॅस आहे तो मध्ये पास होतो आणि त्यांच्या घरगुती, मी बघितलं त्या घरात तुझं जाऊन गॅसवर, की त्यांना कसल्याही प्रकारचा गॅस भरून आणायची गरज पडत नाही. म्हणजे त्यांनी किती पण यूज केलं, त्यावर पाणी तापवलं, त्याच्यावर त्यांनी किती स्वयंपाक केला, त्यांचा गॅस संपत नाही. म्हणजे एक स्वावलंबी कुटुंब आहे. गाईंचं नॅचरली दूध नैसर्गिक पद्धतीने ते इथं त्यांना पिकतं, येता नैसर्गिक दूध येतं त्यांच्याकडे इथं गॅस आहे नैसर्गिक पद्धतीने. म्हणजे एकंदरीत तिथं कसल्याही प्रकारची मिलावट किंवा केमिकल्स हे परिवार इथं कुठेही करत नाही, किंवा त्यांचा परिवार एकदम सुदृढ आहे आपल्या भाषेमध्ये म्हणायचं गेलं तर. आता आपण संतोष सुरवशी आपल्यासोबत आहेत, या फार्मचे मालक. त्यांना विचारूया की सर या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. सर हा जो प्रकल्प आहे हा बायोगॅस म्हणून प्रकल्प आहे या ठिकाणी. तर आपण ह्याच्यामध्ये शेण काही प्रमाणात गोमूत्र टाकतो. कारण का, जर गोमूत्र ह्याच्यामध्ये गेलं, गोमूत्र असेल शेण जर टाकलं ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये जातं आणि जसं जसं ह्याला ऊन लागेल तसं तसं हा जास्त तापलं नंतर ह्याला वायू जास्त निर्माण होतो, म्हणजे बायोगॅस तयार होतो. आणि नंतर मग जर हे झालं तर मग ह्याच्यातून परत पास होतो ह्या ठिकाणी. इकडे झालं, इकडून मग ही स्लरी निघते बाजूला, तिकडं ह्याचं फर्मेंटेशन होतं आणि उरलेली जी स्लरी आहे ती ह्याच्यातून बाहेर पडते. अशी हा शेतीसाठी ही अत्यंत उपयोगी आहे. ह्याने फवारणी करू शकता किंवा ह्याचं खत म्हणून ह्याचा जास्त उपयोग करू शकतो. आणि जो वायू आहे ह्या ठिकाणी, हा वायू ह्या ठिकाणी येतो आणि हिथं जे आहे हिथं फिल्टर होतो पूर्ण. या ठिकाणी फिल्टर होऊन मग तो आपल्या घरी तिकडे जातो आणि मग तो घरी स्वयंपाकाला युज होतो. आणि ह्याने कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही एकदम. दुसरं जी LPG गॅस आहे त्याने काही जी स्फटिक असतात त्याने ते अपायकारक असतात मानवासाठी. बरोबर. पण ह्याने कसलाही त्रास होत नाही. एकंदरीत म्हणायचं गेलं तर जे बाकीचे गॅस आहेत त्यापासून अनेक आजार जे आजकाल उद्भवत आहेत, म्हणजे श्वसनाचे आजार होतील माणसाला, किंवा त्याच्या लोक भाकरी भाजतात वगैरे, तर वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावं लागतं त्या गोष्टी. ह्याच्यावर भाकरी जरी भाजल्या तुम्ही तरी ह्याला काय होत नाही. म्हणजे एकदम नैसर्गिक नॅचरली आहे, गाईच्या शेणापासून बनलेल्या ह्याच्यातून आहे. ही एक फार मोठी मानवाला दिलेली क्रांती आहे, किंवा ही वेगळी संशोधन करून उभा केलेलं यंत्र आहे. परंतु खऱ्या अर्थाने लोक गायीपासून आणि मातीपासून लांब होत चालले, तसतसं त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होत नाही. परंतु पुढील काळात माणसाला समजलं पाहिजे की आपण मातीशी जोडलं गेलो पाहिजे. आज तुमचा परिवार मातीशी जोडला गेलेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात या ठिकाणी. खऱ्या अर्थाने मला सांगायचं की ह्या दामणगाव गावामध्ये हा एकमेव प्रकल्प आहे, परंतु आसपासच्या जवळपासच्या खेड्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं हा एकमेव प्रकल्प असेल. कारण काय की लोकांकडे वेळच नाही तेवढा. 1000 रुपये भरले, दिले, गॅस आला, त्याला वाटतं माझा स्वयंपाक होतोय, बास झालं. कोण त्या गाई सांभाळायले, कोण एक पाठी शेण आणायले, कोण ते गोमूत्र गोळा करायले, कोण या गोष्टी करायला लागले.
परंतु बाबांनो, पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला जेव्हा गरज पडेल ना, तेव्हा वेळ खूप संपलेला असेल आणि तेव्हा जमीन नसतील आपल्याकडे, तेव्हा गायी नसतील बघायला मिळणार. परंतु आतापासून आपण ह्याकडे वळालो पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला एकच विनंती आहे की बाबा किमान स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा. कारण अलीकडच्या काळामध्ये क्रांती झपाट्याने होत आहे आणि शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ पण येत आहे बऱ्याच वेळेस. परंतु जेवढं लागण स्वतःच्या घरापुरतं तेवढं तरी तुम्ही स्वतः गोष्टी तयार करा. बरोबर. कारण आज शेतकरी सुद्धा सर लाकूड यूज करणार, शेतकरी सुद्धा बाहेरून 1000चा गॅस घेऊन येत असेल भरून, तर त्याला थोडीशी मी म्हणतो वैयक्तिक लाज वाटली पाहिजे. कारण त्यांनी एक गाय जरी सांभाळली आणि त्या एका गायीपुरतं जरी त्यांनी शेण काढून हे असं स्वतःचा बायोगॅस प्रकल्प उभा केला तरी घराला लागणारा 12 महिने लागणारा गॅस ते स्वतः तयार करू शकतो. एवढी त्याच्याकडे क्षमता आहे. म्हणून सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही या भागात या, सुरोशे परिवाराची इथं माहिती घ्या, ह्या सगळ्या गोष्टी बायोगॅसची माहिती घ्या आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये असा प्रकल्प चालू करा, अशी या फार्मच्या मालकांची विनंती आहे. धन्यवाद.